आमच्या मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या आरा काकांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं, परंतु अशिक्षित देखण्या सीता काकूंना शिक्षणाचं काही महत्त्व माहिती नव्हतं. कारण काहीही शिक्षण न घेता त्यांचं आयुष्य चांगलं मार्गी लागलं होतं. पण आरा काकांना नेहमी वाटत असे की आपल्या गौरीनं थोडं तरी शिकावं, तिला 4 अक्षरांची ओळख असावी. पण ते सीता काकूंसमोर काही बोलू शकत नव्हते. तसे आरा काका फार धडाडीचे होते. त्यांना नेहमी वाटत असे की गावातल्या तरुणांनी मल्लखांब शिकावा. मल्लखांब या एका छान कलेचा गावातल्या तरुणांनी उपयोग करावा. ते स्वतः ती मल्लखांबाची कला शिकवायला तयार होते. तसंच गावच्या तरुणांनी आखाड्यात कुस्त्या मारून जगापुढे यावं असंही त्यांना वाटत असे. आणि हे सगळं करावं म्हणून पुढाकार घेणारे आमचे आरा काका आपल्या गौरीला शिकवायला मात्र आपल्या पत्नीमुळे असमर्थ ठरले होते. तरी त्यांनी एकदा गौरीला बळजबरीनं शाळेत पाठवलं होतं. पण नंतर शाळेतून घरी आलेली गौरी उलट्या करून तापानं आजारी पडली होती. त्यावेळी आमच्या सीता काकूंनी रडून रडून आकाश पाताळ एक केलं होतं. आणि त्यावेळी आपल्या राजकन्येसारख्या पोरीला त्या कळकट्ट पोरींच्या मध्ये शाळेत पाठवू नका आणि तिला शिक्षणाची काही गरज नाही असं म्हणून त्या आपल्या पोरीच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. आणि नेहमीप्रमाणे चिडलेल्या आपल्या पत्नीसमोर नवऱ्यांना जशी शरणागती पत्करावी लागते तशीच आरा काकांना सीता काकूंसमोर शरणागती पत्करावी लागली होती. नंतर गौरीच्या शिक्षणाबद्दल त्यांचा अगदी नाईलाज झाला होता. पण त्यांनी ठरवलं होतं की आपण गौरीचं लग्न मात्र शिकलेल्या एखाद्या डॉक्टर किंवा बॅरिस्टर बरोबरच करायचं, म्हणजे निदान आपला जावई तरी शिकला आहे हे समाधान आपल्याला मिळेल. पुढे गौरी ज्या शिक्षणाला हसत होती तेच शिक्षण तिने न घेतल्यामुळे तिचा स्वतःचा, आरा काकांचा आणि सीता काकूंचाही घात झाला होता. आता आपण परत झपाट्याच्या जेवणावळीकडे जाऊया. इथे त्यावेळी माझी आजी स्वयंपाक लवकर करा म्हणून घाई करत होती. त्यावेळी एका चुलीवर बकऱ्याचं मटण रटरटत होतं तर दुसऱ्या चुलीवर कोंबडीचा रस्सा उकळत होता. मंगू काकीनी आणि रोहिणी मिळून खरं दोन्ही कालवणं मस्त केलेली होती. आत्या आणि सीता काकूंनी भराभरा वडे तळले होते. शेवटी सगळा स्वयंपाक तयार झाला तसा आजीने सुटकेचा निश्वास सोडला होता. नंतर लगेच आजीच्या आणि नागो काकांच्या देखरेखीखाली झपाट्यासाठी आम्हा 5 जणांच्या नावानं ताटं भरली गेली. तेव्हा यमीची पाटी पेन्सिल, ती लुगडी आणि इतर सामान तसंच 5 दारूच्या बाटल्या हे सगळं घेऊन आम्ही बाबळीच्या रानाकडे नागो काकांसह गेलो होतो. तेव्हा आत्यानं, माझ्या आईनं, गुणा काकू, कमळी काकू आणि मंगी काकूंनी त्यापूर्वी 7 माईंना पानं वाढली. तसं आमच्या 7 माई दारू आणि विडी काडी सोडून मटण मच्छी खात, पण त्यांना गोडाधोडाचं फार आवडत असे, विशेषतः पुरणपोळ्या. नंतर आम्ही आमची ताटं घेऊन नागो काकांबरोबर त्या झपाटलेल्या रानाकडे जाताना नागो काकांनी ते मागचं दार लावून घेतलं होतं. म्हणजे झपाट्याला जेवणावेळ घालपर्यंत नागो काकांनी ते मागचं दार बंद ठेवलं होतं. कारण झपाटा खाली उतरलेला होता आणि तो जेवून शांत झाल्याशिवाय ते दार उघडणार नव्हतं. आम्ही त्या रानात पोहोचलो तेव्हा आश्चर्य म्हणजे बाहेर एवढं वारं सुटलं होतं तरी त्या रानात वाऱ्यानं एखादं पानसुद्धा हलत नव्हतं. ती सगळी बाबळीची झाडं अगदी स्तब्ध होती आणि आम्हाला सतत एक विचित्र जाणीव होत होती की कोणीतरी अगदी जवळून आम्हाला बघतंय. तिथे आता कोणाच्या हसण्याचा किंवा गाण्याचा आणि बांगड्यांच्या किणकिणण्याचा आवाज काहीही नव्हतं. फक्त तिथे अगदी दबकी नीरव शांतता होती. आणि अचानक मला तिथे फार भीती वाटली होती. तसं ते रान मी माझ्या बालपणापासून बघत होते. इथेच या बाबळीच्या झाडावर आम्ही पोरं खेळत खेळत वाढलो होतो. हे आम्हा मुलांचं एक अनोखं भावविश्व होतं. इथे कधीही एकटं दुकटं येण्यास आम्हाला कधी कसली भीती वाटली नव्हती आणि कसला भाससुद्धा आम्हाला इथे जाणवला नव्हता. तरी आज मला इथे फार भीती वाटत होती. कदाचित अमानवी अदृश्य अस्तित्वाचा जो संपर्क आम्हाला जाणवला होता त्याचा तो परिणाम असावा. त्यावेळी आमच्या वाड्याच्या समोरच्या बाजूला गडबड गोंधळ चालू होता, पण इथे मागील दारी ह्या रानात एक गूढ शांतता भरलेली होती. खरं तर आम्ही सगळी पोरं फार अस्वस्थ झालेलो होतो. फक्त आमचे नागो काका एकटे तिथे शांत होते. तेवढ्यात अचानक जवळच्या झाडावरनं टिटवीचं ओरडणं आम्हाला ऐकू आलं आणि आम्ही सगळेजण भयंकर दचकलेलो होतो. ते त्या टिटवीचं ओरडणं त्यावेळी त्या गूढ शांततेत एखाद्या काचेवर कुणी खर्र खर्र करून ओरखाडा काढावा तसं त्या टिटवीचं टिटवणं आम्हाला वाटलं होतं.
नंतर अचानक ती टिटवी झाडावरून आम्हा सगळ्यांच्या डोक्यावरनं ओरडत फिरायला लागली. तसं नागोकाकाने भराभरा आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर लिंबू धरून ते कापलं आणि चारी दिशांना दूर फेकून दिलं. नंतर त्यांनी सुकलेल्या मिरच्या, राया आणि मीठ घेऊन आम्हा सर्वांवर ओवाळून त्या तिथेच जाळून टाकल्या. तेव्हा तिथे तिखट वास सुटला होता आणि कोणीतरी खोकल्यासारखं वाटलं होतं. मी दचकून नागोकाकांकडे बघितलं. ते मला हलकेच म्हणले, सरस्वते तिथे लक्ष देऊ नकोस. आणि नंतर ते आम्हा पोरांना ओळीनं उभं करून म्हणाले, झपाट्या. यमी म्हणाली, काका झपाट्या अक्का म्हणा. नागोकाकांनी यमीकडे रागानं बघितलं, पण ते बोलले काही नाहीत. नंतर ते म्हणाले, झपाट्या. त्यांनी यमीकडे बघितलं. नशीब यावेळी ती काही बोलली नाही. तसं ते पुढं म्हणाले, तर झपाट्या, आमच्या आत्मारामानं, तुकारामानं, सरस्वतीनं, यमीनं, चिंगीनं तुला जागवलं आहे. त्याबद्दल त्यांनी तुझी माफी मागितली होती. तू त्यांना माफ केलं होतंस म्हणून त्यांनी तुला हे जेवण, साडी, चोळी सगळं काही आणलं आहे. आणि त्यांनी आमच्या हातातल्या त्या पराती झाडाच्या बुंद्याशी ठेवल्या. तसंच एक एक दारूची बाटली, पेले, पाण्याचा तांबा त्या प्रत्येकाच्या परातीजवळ ठेवला. हे सगळं झाल्यावर यमी ओरडली, काका. नागोकाका इतके दचकले. यमी आपल्या त्या केळीचं पान काढलेल्या उघड्या परातीकडे बघून म्हणाली, काका या बांगड्या बघा. आत्यानं ते आमटीजवळ लुगड्यावर ठेवल्या आहेत. ती झपाटाकी या बांगड्या चकल्या म्हणून खाऊन मरेल की. मी त्या काढून माझ्या पाटी पेन्सिलजवळ ठेवू. त्यावेळी आम्ही कसं तरी आमचं हसू दाबून धरलं होतं. पण नागोकाका आता ओरडले, मूर्खे, ताटातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस आणि आता कुणीही मागे वळून न बघता बांधावरनं सरळ वाड्यात निघा. जाताना न राहून मी हळूच मागे वळून बघितलं तर झाडाच्या मध्ये एक उंच काळी सावळी विलक्षण कुरूप अशी स्त्री डोक्यावर पदर घेऊन उभी होती. तिचे बटाट्यासारखे मोठे डोळे बाहेर आले होते. हनुवटी लांब होती. मला अचानक वाटलं ती बाई गुणगुणतीये, या पोरांनो या भाकर तुकडा खाऊन जा. भाकर तुकडा लागला गोड, पोराच्या मनगटात आहे जोर. आणि मी झटकन पुढे बघत चालायला लागले. हे अगदी क्षणभरच घडलं. मी पुन्हा मागे पाहिले तर आता तिथं कोणी नव्हतं. आज ती आठवण झाली की वाटतं त्यावेळी त्या क्षणभर बघण्यात मी आमच्या झपाट्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि असं कुरूप सौंदर्य मी कधीच नंतर कुठेही पाहिलं नव्हतं. त्यावेळी आम्ही बांधावरनं जाताना अचानक माझ्याही नकळत मी गुणगुणले, या पोरांनो या. तसे एकदम नागोकाका मागे बघून ओरडले, सरस्वती थोबाड बंद, लवकर चल. आम्ही वाड्यात ते मागचं दार लोटून आत शिरलो तेव्हा नागोकाका रागानं माझा कान पिळत म्हणाले, सरस्वते यापुढे कधीही ते गाणं मनात सुद्धा म्हणायचं नाही, समजलं. तसं मी कान सोडण्याचा प्रयत्न करत मान हलवली होती. आम्ही झपाट्याला ताटं ठेवायला बाबळीच्या रानात गेलो तेव्हा दाजी काकांची राणी वडे टोपलीत ठेवण्यात गुंतली होती. तेव्हाच मुंगळ्या सर्वांना दारूच्यासाठी पेले न्यायला आला. आत्या त्याला म्हणाली, मुंगळ्या तू जरा बस, मी माळ्यावरनं पेले काढायला विसरले. तिने तातूला हाक मारून ते पेले काढून आणायला सांगितलं. आमच्याकडे झपाट्याच्या जेवणाला दारू वाटण्यासाठी साधारण ॲल्युमिनियमचे 50-60 पेले आणून ठेवले होते. एकदा का झपाट्याची जेवणावळ झाली की ते पेले नंतर टोपलीत ठेवून माळ्यावर ठेवण्यात येत. नंतर ते फक्त झपाट्याच्या जेवणावळीला दारूसाठी खाली काढले जात. पण झपाट्याचं जेवण अचानक ठरलं त्यामुळे आत्या त्या सगळ्या जेवणावळीच्या धावपळीत ते पेले काढायचे विसरून गेली होती. तातू ते पेले काढायला गेला तेव्हा मुंगळ्या मुद्दाम राणीच्या समोर जाऊन राणीकडे बघत बसला. त्यावेळी मुंगळ्याची ती काळी धारदार नजर वारंवार राणीच्या सपाट पोटाकडे जात होती. तो मनात विचार करत होता की आताचं गोडाचं जेवण अजीर्ण होईपर्यंत जेवल्यावर पोट फुगणार ना. आणि ही राणी त्या परसूबरोबर गोडाचं जेवण जेवली आहे. आणि आता तो बेरकी मुंगळ्या फक्त मनाशी काही ठरवून राणीचं पोट वर यायची वाट बघत राहणार होता. त्या राणीच्या पोट वर येण्यावर त्याचं, त्याच्या रोहीचं आणि त्याच्या येणाऱ्या पोराच्या झोपडीचं भवितव्य अवलंबून होतं. त्याला त्याच्या स्वप्नातलं ते स्वतःचं झोपडं आणि लहानसा जमिनीचा तुकडा मिळणार होता. आणि हे सगळं त्या टोपलीत वडे भरणाऱ्या राणीचं पोट वर आल्यावर शक्य होणार होतं. त्यामुळे मुंगळ्याला राणीला दिवस कधी जातात असं झालेलं होतं. राणीला टोपलीत वडे भरताना आपल्याकडे वारंवार वळणारी ती मुंगळ्याची काळी नजर जाणवत होती. तेव्हा तिला सारखं वाटत होतं की त्या दिवशी परसूनं घाई न करता जर ते झोपडीचं दार बंद केलं असतं तर.
पण आता त्या तरला काही अर्थ राहिलेला नव्हता. जे व्हायचं आहे ते होऊन गेलं होतं आणि आता हा मेला धनगर आपल्याकडे बघत बसलाय. तेवढ्यात तिथे रुही आली, मुंगळ्याकडे बघून हसली आणि नशीब तेव्हा तातून ते दारू प्यायचे पेले तिथे आणले. आत्या रुहीला म्हणाली, रुया जा तिथे बादलीत पाणी आहे, त्यात हे पेले जरा विसळ आणि मुंगळ्याला दे. तसं रुही वय आनंदी अक्का असं म्हणून मुंगळ्याबरोबर गेली. इथे राणीला मात्र त्या दोघांच्या जाण्यानं एकदम सुटल्यासारखं वाटलं आणि त्यावेळी कधी एकदा हे झपाट्याचं जेवण आटपून आपण घरी जातोय असं तिला झालं होतं. त्यावेळी राणीला वाटत होतं खरंच लग्न झाल्यावर ती आपल्या त्या चुलीकडे किती सुरक्षित होती. तिने कधी हा असला भलता विचारसुद्धा केला नव्हता. ती, तिचे सासरे, आजी सासू, तो वेडा अन्नी आणि त्या सगळ्यांची काळजी घेणारा तो गडी परसू यांच्याबरोबर ती फार मजेत होती. पुढे तिच्या म्हातारीच्या त्या मुलाच्या हट्टासाठी आणि आपल्या चुलीजवळच्या सुरक्षित जीवनासाठी तिला ते सगळं करायला लागलं होतं. पण मध्येच हे भलतं संकट उद्भवलं. तसं राणीला रुही अगदी प्रथम दर्शनीच एक चांगली तरुणी आहे हे जाणवलं होतं, पण तो तिचा काळ्या सापासारखे काळे भेदक डोळे असलेला नवरा काही ठीक वाटत नव्हता. पण आज मेला तो सारखा आपल्याकडे का बघत होता. ती मनातच शहारली आणि म्हणाली, सातमाईंनो, मला या धनगरापासून वाचवा ग. त्या संध्याकाळी 7 वाजून गेल्यानंतर आमच्या सातमाई आपली समई विझवून झोपायला गेल्या तेव्हा आमच्या वाड्यात 2 वाजेपर्यंत झपाट्याच्या जेवणावळीची गडबड सुरू होती. या जेवणावळीला काही कारणास्तव जे कोणी आले नव्हते त्यांच्या वाड्यात ताटं पाठवण्यात आली होती. या सगळ्या जेवणावळी झपाट्याबद्दलचंच बोलणं चालू होतं. जो तो आपापल्या परीनं झपाट्याबद्दल बोलत होता. तरी त्या जमलेल्या कोणी झपाट्याला पाहिलं नव्हतं. त्यावेळी मीच एकटी अशी होते की मी त्या झपाट्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं. नागोकाकांनीही झपाट्याला बघून त्याच्याबरोबर ते बोलले होते असं ते म्हणत. कदाचित तसं असलं तरी झपाट्याचं ते कुरूप सौंदर्य फार भयानक आणि दहशत बसवणारं होतं. जगात असेही काही भयानक आणि कुरूप असू शकतं हे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यावेळी तिथे जमलेली सगळी मंडळी त्या झपाट्याबद्दल चर्चा करत जेवत होती, पण एका कोणाला त्याबद्दल काही वाटत नव्हतं की ही जेवणावळ एका अनैसर्गिक गोष्टीची आहे. कारण आमच्या देशावर प्रत्येकाच्या वाड्यात, शेतावरच्या बांधावर किंवा शेतात त्या बाभळीच्या झाडावर थोड्याफार फरकानं असा झपाटा असतो. त्यामुळे आमच्या झपाट्याच्या त्या नाचगाण्याबद्दल कोणालाही कसलं नाविन्य वाटलं नव्हतं. पण सर्वसाधारणपणे अनादिकालापासनं माणसांना एखाद्या अनैसर्गिक गोष्टीबद्दल कमालीचं आकर्षण वाटतं. ते आकर्षणसुद्धा इथे कोणाला नव्हतं. आपल्या घरातल्या एखाद्या माणसासारखं ते झपाट्याबद्दल बोलत होते. नंतर एकदाची ती आमच्या झपाट्याची जेवणावळ संपून गेली होती. त्या रात्री आमच्या आत्यानं यरली काकूंना बळजबरीनं 4 घास कसे तरी खाऊ घातले. आता त्या सखा सखा करत माझघरात झोपल्या होत्या. त्या रात्री हळूहळू आमचा वाडा संपूर्ण रिकामा झाला होता आणि रात्री लगेच आमचा वाडा दमल्यामुळे लवकर झोपी गेला होता. एकटी आत्या रात्रीमध्ये उठून इरली काकूंच्या माझघरात आली आणि अंगाची मुटकळी करून झोपलेल्या इरली काकूंच्या अंगावरची वाकळ नीट करून तिथला कंदील बारीक करून बाहेर जाताना पुटपुटली की देवा, कोणाला असं अकाली तुला न्यायचं असेल तर तू त्याला जन्माला तरी का घालतो रे. अरे या जगात माणसांना भोगण्यासाठी दुःख पुष्कळ आहेत. त्यात निदान आपल्या प्रियतमाच्या गमावण्याचं दुःख तरी तू कोणाला भोगायला लावू नकोस. नंतर ते फार दुखतं. त्या रात्री आनंदी आत्या झोपताना आजीला म्हणाली की आये, आता झपाटा आपलाच आहे तर त्याच्या लुगड्याची थोडी राख मी प्रसाद म्हणून देवघरात नाही तर खोलीत ठेवू का. आजी शांतपणे म्हणाली की आनंदी, ज्या गोष्टीला दुर्गंध येतो ती गोष्ट प्रसाद असू शकत नाही. अगं प्रसाद म्हणजे सुंदर सुवासिक फुलांचा असतो, मधुर फळांचा, गोड चवीचा असतो आणि मनाला तृप्त करणारा प्रसाद नेहमी देवाच्या पूजेत घ्यावा. पण झपाटा हा काही देव नाही. ते ऐकून आमची आत्या गप्प बसली होती. नंतर ती रात्र हळूहळू संपून गेली होती. पण त्या रात्री मी त्या झपाट्याच्या दर्शनानं घाबरून माझ्या आईला घट्ट धरून झोपले होते. रात्रभर तो झपाटा आणि मी या पोरांनो या म्हणत त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात झिम्मा खेळत बसलेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा सगळा वाडा त्या बाभळीच्या रानात झपाटा जेवलाय का नाही हे बघायला तिथे धावला होता. तेव्हा आम्ही आश्चर्यानं बघितलं ती प्रत्येक परात, तिच्यातला पाण्याचा पेला आणि तांब्या कुणी अगदी स्वच्छ घासून पुसून उपडं घालून ठेवलेलं होतं. पण अन्नाचा एक कण तिथे नव्हता.
तसंच ती लुगडी, बांगड्या, दारूच्या बाटल्या, तिथे काही म्हणजे काही नव्हतं. पुढे त्यानंतर आम्हा कोणाला त्या झपाट्याचा कधीही कसलाही त्रास झाला नव्हता की आम्ही नंतर कधी ते गाणं ऐकलं नाही. कदाचित आमचा तो झपाट्या ते मटणवड्याचं जेवण जेवून, दारू पिऊन, नवीन लुगडं बांगड्या घालून, ते सुगंधित गोड विडे चगळत चगळत गाढ झोपी गेलेला असावा आता पुढच्या वर्षी जेवणावळीला उठण्यासाठी. आता आमच्या या झपाट्याच्या त्या प्रकरणानंतर आम्ही बाळगोपाळ मंडळी थोडे दिवस त्या रानाकडे अजिबात फिरकलो नव्हतो. पण नंतर अगदी काही दिवसात आमच्या जन्मापासून सवय असलेल्या त्या आमच्या बाबळीच्या रानात आम्ही पोरं सुट्टीच्या दिवशी किंवा दुपारी त्या रानात जाऊन पूर्वीसारखं चोरशिपाई खेळायला लागलो. मी ते कुरूप सौंदर्य विसरूनही गेले होते. तरी त्यावेळी एकच फरक होता, इरली काकूंमुळे आम्हा पोरांना खेळायला आता पुन्हा आमचे दोन्ही दादा आमच्याबरोबर नसत, तर ते आपल्या आईच्या चुलीकडे बसून आईचं रडणं ऐकत असत. या झपाटा प्रकरणानंतर काही दिवस आमची वडीलधारी मंडळी आम्ही पोरं पुन्हा तिथे खेळायला जातो म्हणून आम्हाला रागवत असत. त्यावेळी मात्र आजी त्यांना म्हणायची की अरे लेकरांनो, चुलीच्या खाली झपाटा आहे म्हणून का कोणी आपली चूल पेटवत नाही, बाजेखाली झपाटा आहे म्हणून का कोणी आपल्या बाजेवर झोपत नाही. तसंच ते बाबळीचं रान, तो झपाटा आपला आहे, तिथे आपली पोरं खेळतात तर खेळू दे. जर तिथे कोणाच्या न जाण्यानं ते रान ओस पडलं तर तो झपाटा उद्या त्या एकटेपणाला कंटाळून कुणावरही झडप घालण्यासाठी दबून बसेल आणि नंतर ते आपलं बाबळीचं रान स्वतःचं समजून तिथे कोणाला पाऊल टाकू देणार नाही. मग सगळ्यांनाच पुन्हा त्याचा त्रास व्हायला लागेल. फक्त 7 वाजल्यानंतर मागचं दार उघडून कुणी बाहेर जाऊ नका म्हणजे झालं. आमच्या वडीलधाऱ्या माणसांना आजीचं बोलणं पटलं होतं. त्यानंतर आम्हाला त्या रानात जाण्याबद्दल कधी कोणी टोकलं नाही. त्यावरून मला एक आठवतं की पूर्वीची माणसं कधीही आपलं घर वर्षानुवर्ष बंद ठेवत नसत, कारण अशा बंद वास्तूत कधीही विचित्र वास असू शकतात जे भटकणारे अतृप्त आत्मे असतात. ते अशा बंद वास्तूत शिरून राहतात आणि नंतर त्यांच्या त्रासामुळे ती वास्तू कायमची बंद ठेवावी लागते असं मानलं जातं. त्यामुळे कदाचित ही म्हण पडली असावी की रिकामं मन आणि रिकामं घर हे सैतानाचं घर असतं. आमचं झपाटलेलं बाबळीचं रान आम्हा पोरांची अगदी बालपणापासूनची खेळण्या बागडण्याची जागा. आमची वडीलधारी मंडळी तिथे सोनखत घालायला हातात डबडं घेऊन ह्याच रानात पळत, तर आम्ही पोरं कधीही त्या बाबळीच्या कुठल्याही झाडाखाली सोनखत घालून येत होतो. तरी आम्हाला कोणाला तिथे कधी काही झालं नव्हतं. नंतर आमचे आत्मादादा, तुकादादा नसले तरी आम्ही बाकीच्या पोरांचं तिथे दिवसाढवळ्या खेळ रंगत होते, तेव्हा आम्ही कधी इथं झोपाट्याचं गाणं किंवा त्याच्या हसण्याची, बांगड्यांची किणकिण ऐकली होती हे आम्ही सगळेच पार विसरलो होतो. कधी मी एकटीच उभी राहून त्या रानाकडे बघायचे त्यावेळी मला वाटत असे की देवा, या रानातल्या झपाट्याला माझं नाव माहिती आहे आणि त्या जाणीवेनं माझ्या अंगावर शहारा उमटत असे. आणि एकदा ते घडलं होतं. एकदा शनिवारी आम्ही पोरं त्या रानात लपाछपी खेळत होतो. मी एका दूरच्या बाबळीच्या झाडाआड लपले होते. तेव्हा परमेश्वरा, अरे माझ्या जवळ येऊन कुणीतरी गुणगुणलं की सरस्वती, तू मला खूप आवडतेस, तुझ्या मनाचा गंध मला फार आवडतो. आणि त्यावेळी मी घाबरले, खेळ सोडून दिला आणि आज्जे आज्जे करत वाड्याकडे पळाले. त्यावेळी मी माझ्या धावत आलेल्या आजीला सांगितलं काही नाही. त्यावेळी मी झपाट्याला आवडते याची भीती आणि आनंदसुद्धा मला झाला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्या रानात एक अघटित घडलं. आमच्या मंगी काकू दुपारी साधारण 1 वाजता हातात डबकं घेऊन बाबळीच्या रानात गेल्या. आता आम्हा मुलांची बाबळीच्या रानात खेळायची जागा आमच्या बांधावरनं खाली उतरल्यावर जी समोरची जागा होती त्या जागेत आम्ही खेळायचो. पण कोणी डबकं घेऊन गेलं की मात्र त्या रानाच्या पार शेवटच्या टोकाला जायचं. आज देखील आमच्या मंगी काकू तांब्या घेऊन सोनखत घालायला त्या रानाच्या दुसऱ्या टोकावर गेल्या होत्या. त्यावेळी देशावरची ती दुपारची उन्हं डोक्यावर अगदी भणभणत होती, वारासुद्धा पडलेला होता. तेव्हा झाडाखाली बसलेल्या मंगी काकूंना अचानक जाणवलं की आज रानात एकदम शांतता, हवेत गारवा भरलेला असून विचित्र असं वातावरण झालं आहे. तशा आमच्या मंगी काकू जरा घाबरून लगबगीत उठल्या. घाईघाईनं वाड्याकडे येत असताना त्यांनी बघितलं एक ताडमाड उंच बाई तोंडावर पदर ओढून पाय लांब करून बसली होती. तेव्हा तिच्या अंगावर ते आम्ही ठेवलेलं लुगडं होतं. बाकीची लुगडी समोर ठेवून ती उघडून बघत ती गुणगुणत होती, या पोरांना या रे या, भाकर तुकडा खाऊन जा. ते बघून मंगी काकू एकदम तिथून पळत सुटल्या. तेव्हा ती बाई खो खो हसत म्हणत होती, ये मंगे ये, माझ्या संग हूँ ये.
त्यावेळी मंगी काकू ज्या पळाल्या त्या जाऊन आजीला बिलगल्या आणि आजीनं वेळ न घालवता आपल्या हातात ती साप मारायची लाठी घेऊन ती सरळ त्या रानात गेली. तिथे जाऊन आजीने त्या झपाट्याला, माझ्या सुनीला आपलं दर्शन देऊन तिला घाबरून तिचं नाव घेतो का रे झपाट्या म्हणून त्याला वाटेल तसे शिव्या देऊन ती रानभर फिरली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिथे एक फार धुरकटलेला आरसा मिळाला होता. त्या आरशाला हातात धरायला लांब दांडी होती आणि आरशावर, त्या दांडीवर वेलीची नक्षी कोरली होती. तो आरसा चांदीचा होता, पण ती चांदी काळवंडून त्या आरशाच्या नक्षीत माती आणि घाण भरलेली होती. आजसुद्धा तो झपाट्याचा आरसा आनंदी आत्याच्या पेटीत ठेवलेला आहे. तुम्हाला तो प्रत्यक्ष बघायचा असेल तर तुम्ही मांजरीवाडीला येऊन आनंदी आत्याला भेटा, ती तुम्हाला तो आरसा दाखवेल. ह्या घटनेनंतर आजीने सगळ्यांना सांगितलं की यापुढे कुणीही एकटं दुकटं त्या रानात न जाता कोणाला तरी सोबत घेऊनच जायचं आणि जर कोणी तिथे बसलेलं आढळलं तरी तिने कुठलं लुगडं नेसलेलं हे न बघता सरळ वाड्यात यायचं. नंतर काही घडलं नाही. आमच्या वाड्यात दरवर्षी सातमाईंच्या जेवणावळीनंतर झपाट्याची जेवणावळ आमच्या पूर्वप्रथेप्रमाणे होत असे. आजसुद्धा होते. पुढे मला अनेक वेळा ते झपाट्याचं छान गाणं आठवून गुणगुणावंसं वाटत असे, पण मी ते कधीही गुणगुणले नाही. स्वप्नात मात्र मी ते गाणं मोठ्यांदा म्हणत त्या रानात फिरले होते, कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. पण कधी मला ते कुरूप सौंदर्य दिसलं नव्हतं. मी झपाट्याला प्रत्यक्ष पाहिलं हे मी कोणाला सांगितलं नव्हतं. किंबहुना मला ते कोणाला, अगदी आजीलासुद्धा सांगावं असं वाटलंही नव्हतं. एखादी गोष्ट आपल्या मनाच्या वळचणीत अगदी खोलवर दडून बसते आणि नंतर एकांतात त्या गोष्टीच्या आठवणीच्या गंधात कुणालाही सहभागी न करता मन एकटं गुरफटून जातं आणि तेच माझ्या बाबतीत घडलं होतं. आज मी फक्त तुम्हाला ते माझं गुपित सांगितलं. आमची झपाट्याची जेवणावळ आटपून रात्री दाजी काका, इंदू आजी, अन्नी, परसू आणि राणी आपल्या वाड्याकडे आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. इंदू आजींनी घाईघाईनी अन्नीला नेऊन राणीच्या पलंगावर झोपवलं आणि त्या अर्धवट अन्नीच्या डोकीवरनं अत्यंत मायेनं हात फिरवत स्वतःशी पुटपुटल्या. एकदा का अन्नी, तुला राणीच्या गुळाची चव लागली की तू एकदम माणसात येशील आणि तुझ्या पोराला पाहिलं की तू संपूर्ण बरा होशील. माझ्या बाळा, मी त्या दिवसाची वाट बघत जिवंत आहे रे. हे असं पुटपुटत इंदू आजींनी मुद्दाम अन्नीचा लेंगा काढून त्यावर नीट वाकळ घातली आणि राणीला हाक मारून सांगितलं, राणी, हे गरम दूध अन्नीला उठवून पाज. एवढं तिला सांगून त्या झोपायला गेल्या. राणीनं बरं म्हणून अगोदर मोरीत जाऊन आपले हातपाय तोंड धुवून तिने लुगडं बदललं आणि ती तो दुधाचा पेला घेऊन आपल्या खोलीकडे निघाली. तेव्हा अचानक तिला वाटलं की आपण असंच त्या अंगणात झोपलेल्या परसूकडे जावं, त्याला हे गरम दूध प्यायला देऊन त्याच्या घट्ट मिठीत स्वतःला झोकून द्यावं. पण निग्रहानं आपलं मन आवरून ती जड पावलाने आपल्या खोलीत आली. तेव्हा तो वेडा अन्नी अर्धवट झोपेनं पेंगत तिची वाट बघत होता. आता त्याच्या जागरणाला एक कारण होतं, ते म्हणजे एखाद्याला जर एखादी सवय लागली तर ती सवय सुटता सुटत नाही. तसं ते वेड्या अन्नीचं झालं होतं. राणी त्याच्या खोलीत आल्यापासनं रोज रात्री अन्नीला लाथ मारून ती पलंगाखाली लोटून द्यायची. नंतर त्या लाथेनं दुखावलेलं आपलं ढुंगण घेऊन अन्नी सुटलो बुवा एकदाचा या अर्थानं खाली लगेच झोपी जायचा. तरी अन्नीला राणीच्या त्या लाथेची भीती वाटत असे. एकदा का ती लाथ त्याच्या ढुंगणावर पडली की नंतर तो अगदी शांतपणे झोपत असे. राणीला अन्नीच्या त्या सवयीची माहिती होती. त्यामुळे खोलीत आल्यावर तिने त्याच्या अंगावरची वाकळ घृणेनं खचकन ओढली. त्याच्याकडे बघत ती पुटपुटली, मेलेला हे बरं कळतंय. नंतर तिने त्याच्या ढुंगणावर एक लाथ मारून त्याला पलंगाखाली लोटून देऊन त्याच्या अंगावर तो लेंगा टाकला. तेव्हा क्षणभर खाली पडलेला अन्नी आ आ आज्जे करत विवळला. नंतर लगेच गाढ झोपी गेला. हे सगळं आटपल्यावर राणीने तो दुधाचा पेला घटाघटा पिऊन ती पलंगावर पडली. तेव्हा खरं तर ती भयंकर अस्वस्थ होती. राणीला बाजूला बसण्याच्या वेळी 2 दिवस फार कंबर दुखत असे आणि आज तिची कंबर जरा दुखत होती. उद्या तिचा बाजूला बसण्याचा दिवस होता म्हणून ती प्रचंड घाबरलेली होती. त्यात त्या रुहीच्या हसण्यामुळे आणि मुंगळ्याचं तिच्याकडे सतत पाहण्यामुळे ती धसकली होती. त्यातच ते बाजूला बसायची डोकेदुखी होती. सातमाईंच्या वाड्यात ती स्वयंपाक करत असताना सतत आपल्या लुगड्याच्या आत काही ओलं जाणवतंय का म्हणून आनंदी आत्याच्या मोरीत तिने 4-5 वेळा जाऊन स्वतःला तपासलं होतं,
पण तिच्या मांड्यांच्यामध्ये काही ओलं नव्हतं आणि त्या काही नसण्याचा अर्थ फार सुखद होता. तरी कधी कधी पाळी 1-2 दिवस पुढे मागे होते म्हणून राणी प्रचंड अस्वस्थ होती. तरी ती सातमाईंच्या वाड्यातनं आली तेव्हा मात्र जेवणावळीच्या धावपळीनं आणि जरा जास्त जेवल्यामुळे ते जेवण तिच्या अंगावर येऊन राणी आल्या आल्या अंदीला खाली लोटल्यानंतर लगेच गाढ झोपी गेली होती. ती एकदम पहाटे 5 वाजायच्या सुमाराला ती जागी झाली होती. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं हे प्रकरणाचा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.